नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. आषाढी एकादशी निमित्त मिरजेतील ऐतिहासिक गर्डर विठ्ठल मंदिर येथे विठ्ठल रखुमाईची विधिवत पूजा अभिषेक करीत या पावन पर्वानिमित्त उपस्थित भाविकांना राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी गर्डर विठ्ठल मंदिर ट्रस्टतर्फे चालवलेल्या सामाजिक कार्याचे डॉक्टर सुरेश खाडे यांनी कौतुक केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या काळात सर्व भाविकांना सुखी निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना यावेळी खाडे यांनी केली. या कार्यक्रमानंतर बालगोपाळ दिंडी सोहळ्यानिमित्त त्यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त बुधवार दिनांक 17 जुलै रोजी बालगोपाळ दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या बालगोपाळ दिंडी सोहळ्यात शहरातील 9 शाळांमधील 1000हून जास्त विद्यार्थी तसेच विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते, मिरजकर नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वात पुढे बैलगाडी व त्यामध्ये सनई चौघडा पाठोपाठ 2 अश्व, ढोल ताशा पथक, त्यानंतर सजवलेली पालखी व मागे शाळांमधील विद्यार्थी, कार्यकर्ते, पालक, भाविक अशी भव्य दिंडी पाहण्यासाठी रस्त्यावर नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली. श्री मैदान दत्त मंदिर चौकातून आरती होऊन पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या उपस्थितीत दिंडीची सुरुवात करण्यात आली. मिरजेतील तानुबाई खाडे इंग्लिश स्कूल, मिरज हायस्कूल, मिरज जुबली कन्या शाळा, न्यू इंग्लिश स्कूल, आदर्श शिक्षण मंदिर, आयडियल इंग्लिश स्कूल, संस्कार वर्ग यांच्यासह अन्य शाळातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा धारण करून उत्साहात सहभाग घेतला होता. यावेळी भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, भाजपा जिल्हा महामंत्री मोहन वाटवे, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, वैभवदादा नलवडे, सुमेध ठाणेकर, बाबासाहेब आळतेकर, आबासाहेब कागवाडे, महेश फोंडे, उमेश हारगे, संदीप कबाडे, अनिल रसाळ, आप्पा झांबरे, राजेंद्र नातू, मनीष देशपांडे, दिंडीचे संयोजक श्रीकांत इरडूरकर, बंडोपंत कुलकर्णी, राजेंद्र पाटील, हिंदू एकताचे परशुराम चोरगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजेश देशमाने, योगेश शिरगुरकर, सौरभ वाटवे, राजू शिंदे, संस्कार भारतीच्या श्रीमती राजश्री शिखरे, हेमंत गोखले यांच्यासह भैया खाडीलकर, राजू नागरगोजे सर, ज्ञानदेव पोद्दार, महेश क्षीरसागर, सौ रुपाली देसाई, महेश धायरे, राजाभाऊ देसाई, विजय केरीपाळे, बाबासाहेब विभूते, बेडकर गुरुजी, अजिंक्य हंबर, सम्मेहन लिमये, दीपक परमाज यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते.